नमस्कार, मी साक्षी अणासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. त्याच्या ठळक घडामोडी. जरांगेंच्या सभेपूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी. मुंबईतील रुग्णसंख्या वाढली. वर्ध्यातून मातोश्रीवर शिवसैनिकांची निष्ठा यात्रा. 9 दिवसात पूर्ण होणार सायकलवर निष्ठा यात्रा. महागाईच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर. रशिया आणि दक्षिण आफ्रिकेला मोठा धोका. नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, मद्य विक्री दुकाने आणि बार पहाटे 5 पर्यंत खुली राहण्यासाठी राज्य सरकारने दिली परवानगी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. 2 टप्प्यात राबवता येणार मुद्रांक शुल्क. कादव्याच्या 1,11,111 साखरेच्या पोत्याचे पूजन. आज नाशिकमध्ये खानदेश महोत्सवाला सुरुवात. दिंडोरी परिसरात निघणार डोंगर देवाची मिरवणूक. बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल 7 बकऱ्या मृत्युमुखी. नाशिक शहरात सुतार समाजाचे राज्यव्यापी मागण्यासाठी उपोषण. खासदार निलंबनाची लाट सुरूच. लोकसभेतील आणखी 3 खासदार निलंबित. एकूण 146 खासदारांवर कारवाई. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल 7 बकऱ्या मृत्युमुखी. आज चांदवड तालुक्यातील वडनेर परिमंडल वनक्षेत्रात हद्दीतील मंगरुळ शिवारातील शेतकरी बाबूराव दामू निर्भवणे यांच्या मालकीच्या घराशेजारील गोठ्यातील तब्बल 7 शेळ्यांवर वन्यजीव बिबट्याने मध्यरात्री हल्ला करत 6 बकरी व 1 बोकड मृत्युमुखी केला. या घटनेची माहिती वन विभागास मिळताच वडनेर परिमंडल व वनक्षेत्र अधिकारी अजय शिंदे, वनरक्षक CR मार्कपाड, वनरक्षक विजय टेकनर, वनरक्षक वाल्मिकी नरहळगड यांनी घटनास्थळ जाऊन पाहणी करत वरिष्ठांच्या आदेशान्वये पंचनामा केला. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत करण्यात येईल व लवकरच परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली आहे. भारत बाबूराव निर्भवणे, राहणार मंगरुळ शिवार गोयफुल येतं. आणि इथं आमच्या 6 बकऱ्या आणि 1 बोकड रात्री बिबट्या 10, 10:30, 11च्या सुमारात खाल्ले आहे. म्हणजे मेलं आहे आणि 1 बोकड मेलं आहे. बाकी 1 झाडावर आहे, 1 तिथं खाल्ली, 1 नदीला वळाला पडेल. तुमची काय मागणी आहे? सर्वसाधारण 75,000 नुकसान झालेले. आमचा उदरनिर्वाह सगळा बकऱ्यावर होता. फॉरेस्टवाले आले ते का? फॉरेस्टवाले आले होते आणि डॉक्टर बी आले होते. त्यांनी केलं ना पंचनामा? पंचनामा केलं, पाहणी केली सगळं. मिळालेल्या माहितीनुसार मौजे मंगरुळ मालकी शिवारातील शेतकरी नामे बाबूराव दामू निर्भवणे यांच्या मालकीच्या 6 बकरी व 1 बोकड असे एकूण 7 पशुधन वन्यप्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले असून वरिष्ठांच्या याची माहिती वन विभागास मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार वडनेर वन परिमंडळ टीम यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला व पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे आम्ही अहवाल सादर करणार आहोत. येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड. आज आपण नाशिकच्या शासकीय रुग्णालयाच्या समोर आलेलो आहोत. इथे आपण बघू शकतो मागे की सुतार समाजाचे राज्यव्यापी उपोषण चालू आहे. उपोषणाचा आज 4था दिवस आहे. तर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात, त्यांच्या एकंदरीत मागण्या जाणून घेऊयात की त्याने का म्हणून हे उपोषण केलं आहे. सर, तुम्ही आज हे उपोषण करता आहात, सो मग तुमचं काय मागणं आहे किंवा हे उपोषण कुठल्या संदर्भात आहे, एकंदरीत मागण्या काय आणि किती दिवस झाले तुम्ही उपोषण करत आहात? 19/12 पासून माझं उपोषण सुरू झालेलं दुपारी 11:30 वाजता आणि आज 4था दिवस संपत आलेला आहे. हे उपोषण आमच्या ज्या सुतार समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात करण्यात येत आहे. साधारणतः आमच्या ज्या 3 प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांचा शासनाने विचार करावा. अनेक वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहे आणि म्हणून त्या मागण्यांचा न्याय मिळावा म्हणून आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. हे उपोषण आमरण उपोषण आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा भेटलो परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून आम्हाला नाईलाजाने हे आमरण उपोषण या ठिकाणी छेडावं लागतं. हे उपोषण 19 तारखेपासून जरी सुरू झालं पण केव्हा संपले मी सांगू शकत नाही. जोपर्यंत आमचा विचार होत नाही, जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला आश्वासन देत नाही, हेही लेखी आश्वासन, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. आज उपोषणाचा हा 4था दिवस आहे
आणि या पद्धतीने जवळजवळ आमरण उपोषण राहिल्यामुळे म्हणजे आज कदाचित उद्या माझी बोलायची ताकद सुद्धा राहणार नाही, अशा पद्धतीने विकनेस आलेला आहे. तरी देखील आम्हाला समाजाच्या याच्यासाठी लढावं लागतंय. माझे 8 सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्यासह आम्ही हे उपोषण करत आहे. सर, एकंदरीत कुठल्या मागण्या आहेत या उपोषणामागे? एक तुम्ही काही सांगू शकाल या मागण्यांबद्दल? हो. सुतार समाजाला भटक्या विमुक्त जातीमध्ये दाखल करण्यात यावं, विश्वकर्मी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात यावी, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी. मुख्य आमच्या 3 मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठीच आम्ही उपोषणाला बसलो. आणि सर, तुम्हाला ही उपोषण करावं आता किंवा ही कल्पना कुठून आली? ही कल्पना नव्हती. मागे सुद्धा आमचे उपोषण झालेले बऱ्याच वेळेला आम्ही स्टेज म्हणजे ज्याला आपण मेळावे म्हणतो, अधिवेशन म्हणतो, ते भरवले, परंतु त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला उपोषण करावं लागत आहे आणि त्यामुळे आम्ही उपोषणाची कल्पना त्या पद्धतीने सुचली. तर तुम्ही आताच म्हटले की मागे तुम्ही उपोषण केलंय, मग त्यावेळी तुम्हाला काही दाद मिळाली होती का, किंवा आताही प्रशासनाचा कोणी व्यक्ती जे आहे ते तुम्हाला येऊन भेटलंय? आता मागच्या वेळेला विभागीय आयुक्तात मी आमरण उपोषण केलं होतं. 48 तासात त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. त्या पद्धतीने त्यांनी पोहोचवलं, परंतु त्यानंतर बैठक वगैरे काही झाले नाही आणि ते परत पेंडिंगच राहिलं. आणि त्यानंतर आज हेमंत गोडसे जे खासदार साहेब आहेत ते मला भेटायला आले. 1 तास त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्याचनंतर कलेक्टर साहेब सुद्धा येऊन गेले. त्यांनी सुद्धा सांगितले की उपोषण मागे घ्यावं आणि तसं त्यांनी पत्रही दिलं. परंतु त्यांना आम्ही एकच सांगितलं, जोपर्यंत प्रतिनिधी येत नाही शासनाचा तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार. या संदर्भात तुम्ही सरकारला परिपत्रक दिलेले आहे का? हो, नोटीस वगैरे दिली, पत्र दिलेले आहे की या पद्धतीने आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि त्या पद्धतीने आमच्या मागण्या काय आहेत या बाबतीत त्यांना सगळं सूचना करण्यात आली, लेखी पण दिले. सर, मराठा आंदोलन चालू आहे, ओबीसी समाजाचं पण एक वेगळं आंदोलन चालू आहे, त्यात तुमचं हे उपोषण. तर सरकारने अनेक निर्णय घ्यायचे, तर तुम्हाला असं वाटतं का की सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल किंवा उशीर होऊ शकतो? मग त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आमचं ते म्हणणं नाही, थोडा उशीर झाला आम्ही मान्य करू, प्रक्रियेला उशीर होणारच आहे, परंतु कुठेतरी आम्हाला लेखी आश्वासन दिले की तुमच्या मागण्या रास्त असून त्या मागण्यांचा आम्ही लवकरात लवकर विचार करू आणि तुम्हाला न्याय देऊ. एवढं लेखी आश्वासन जरी मिळालं तरी आम्ही समाधानी राहू आणि मग त्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करू. पण जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मात्र आम्ही गप्प बसणार. सर, आणि तुम्ही म्हटले की ते 19 तारखेपासून उपोषण सुरू झालंय, तर 19 तारखेपासून तर आजचा 4था दिवस उगवतोय. तुमची प्रकृती थोडीशी ढासळत चाललेली आहे, अजून बराच वेळ लागू शकतो प्रशासनाच्या प्रक्रियेसाठी. तर उपोषण असंच पुढे चालू ठेवणार आहात किंवा काय, थोडी माघार किंवा काय होणार आहे? नाही, माघारचा प्रश्नच येत नाही. उपोषण माझं चालूच राहील, परंतु लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच उपोषण मी मागे घेईल. माझं वय 70 वर्ष आहे, तरी देखील मी उपोषण त्याच वेळेला माघार घेईल की जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत. अजून बरेच तुम्ही इथे सांगितलं की हे तुमचे सहकारी आहे आणि अजून बरेच जण या मागे असेल किंवा तुमच्या समाज माझ्या पाठी. समाजाला एक हवं असतं की आपल्या हिताचा काहीतरी निर्णय व्हावा, त्यासाठी तुम्ही नक्कीच उपोषण करत आहात. तर समाजाची एकंदरीत भूमिका काय आहे किंवा त्यांच्याकडून तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळतं? समाजाकडून एकच अपेक्षा आहे, कुठेतरी आम्ही ओबीसी मध्ये आहोत, पण ओबीसी मध्ये असताना आम्हाला असं दिसतं की जवळजवळ 347 जाती, त्यामध्ये असताना तिथं मायक्रो ओबीसीचा कुठे नंबरच लागत नाही, त्याच्यातून न्याय मिळत नाही. आणि म्हणून सुदामांना करणार हे जे आंदोलन करतायत त्याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला. महाराष्ट्रातल्या जवळपास 70 ते 75 संघटना ज्या आहेत त्या संघटनांनी पाठिंबा दिला आणि वैयक्तिक भरपूर पाठिंबा मिळतोय. तर आताच आपण उपोषणकर्त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेतली. 4 दिवस झालेले आहेत या उपोषणाला आणि आम्ही असेच ठाम उपोषणावर आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते प्रशासनाच्या प्रतिक्रियेचा वाट बघतात. यस मराठीसाठी मी साक्षी अनासने, नाशिक. कादवाचे 1,11,111 साखर पोत्याचे पूजन. कादवा सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक भाव देण्यासाठी परंपरा यंदाही कायम राहणार असून सध्या मिळत असलेला साखर उतारा बघता गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेट्टे यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याचे यंदाचे गळीत हंगामातील उत्पादित 1,11,111 पोत्याचे पूजन चिंताराम जाधव, चंद्रकांत बनकर, धीरज काळे, बाळासाहेब बेडे, बिकन कोण, उमलेश पेलमहाले, गंगाधर कामाले, चिंतामण धात्रक, वसंतराव कावळे, शिवाजीराव जाधव, संतपराव कोण आदी हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीराम शेट्टे बोलत होते.
पुढे बोलताना श्रीराम शेट्टी यांनी सांगितले की दुष्काळी स्थिती असतानाही जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी ऊस तोडणीचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून कोणीही ऊस तोडणी करण्यास घाई करू नये। यंदाही आजपर्यंत 1,07,173 टन ऊसाचे गाळप होऊन सरासरी 11.01 साखर उतारा मिळत 1,16,000 क्विंटल साखर निर्मिती झाली आहे। सध्या 12.31 साखर उतारा मिळत आहे। डिस्टिलरी प्रकल्पात 11,10,681 लिटर स्पिरिट निर्माण झाली आहे। यंदाही साखर उतारा चांगला असून शासन धोरणाप्रमाणे गतिवर्षीपेक्षा जास्त FRP राहण्याची शक्यता आहे। यंदा कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढत असून ऊस हे शाश्वत पीक आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन श्रीराम शेट्टी यांनी केले। कारखान्याने उत्कृष्ट दर्जाचे कंपोस्ट खत निर्मिती केली असून विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले। यावेळी साहेबराव पाटील, बाकीराव जाधव, त्र्यंबक संधान, बळवंतराव देशमुख, तानाजी पगार, सुरेश मामा कळमकर, अशोक आप्पा संधान, रघुनाथ दिघ, दत्तात्रय शेठ जाधव, वसंतराव जाधव, बाळासाहेब जमदडे, सुनील पांडुरंग गटकर, रावसाहेब जाधव, राज्य बँक प्रतिनिधी माधव पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव बस्ते, संचालक दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, दिनकर जाधव, शहाजी दादा सोमवंशी, विश्वनाथ आप्पा देशमुख, बाबूराव पडोळ, तज्ज्ञ संचालक जयराम उगले, अशोक वडजे, निमंत्रित संचालक सोमनाथ मुळाने आदींसह सभासद, कामगार युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। प्रास्ताविक व आभार प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मांडले। येस मराठीसाठी कादवा। राज्य सरकारचा मोठा निर्णय, 2 टप्प्यात राबवता येणार मुद्रांक शुल्क अभययोजना। मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तासाठी सरकारने महाराष्ट्र शुल्क अभययोजना राबविण्यास मान्यता दिली आहे। 1 डिसेंबर 2023 पासून ते दिनांक 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा 2 टप्प्यात ही योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे। मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तावरील मुद्रांक शुल्कामध्ये आणि दंडामध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे। 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत निष्पादित केलेल्या ज्या दस्तामध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापेक्षा कमी असणार आहे, अशा दस्तावरील कमी भरलेला संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडावरील रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे। अभय योजनेसाठी अर्ज हा संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निर्बंधक यांच्या कार्यालयात सक्षम किंवा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे। अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांकन जिल्हाधिकारी व दुय्यम निर्बंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।